झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादेत सध्या पोलिसांचं राज्य आहे की चोरट्यांचं असा प्रश्न उभा राहिलाय। कारण गेल्या 3 दिवसांमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाढवळ्या घरफोड्या झालेल्या आहेत। चोरट्यांनी गेल्या 3 दिवसात 70 तोळे सोन्याचं जवळपास 2,14,650 रुपयांचे दागिने लंपास केलेले आहेत। गेल्या 3 दिवसांमध्ये समाधान कॉलनी, सिडको N2, कामगार कॉलनी या तिन्ही ठिकाणी चेतनानगरच्या C7 या इमारतीमध्ये चोरी झालेली आहे। या सततच्या घटनांनी औरंगाबादमध्ये दहशत निर्माण झालेली आहे। पोलीस करतायत तरी काय असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय। या वर्षात औरंगाबादमध्ये तब्बल 179 घरफोड्या झाल्यात। त्यातील 54 घरफोड्या पोलिसांनी उघड केल्यात। मात्र बाकी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी ठरलेले आहेत। त्यामुळे दिवसाढवळ्या घरफोडींच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांचा रोष आहे आणि त्या घटना ज्या आहेत त्या वाढतानाच दिसत आहेत। पोलिसांचं अपयश जरी असलं तरी त्यात मोठा वाटा हा नागरिकांचा आणि त्यांच्या निग्लिजन्सचा आहे। पोलिसांनी काम करावं यासाठी आपण त्यांना जबाबदार धरू शकतो। त्यांना तशा प्रकारचे जाब विचारायला पाहिजेत। पण त्याआधी सुद्धा जर आपण आपली काळजी घेतली तर पोलिसांपर्यंत जाण्याची वेळ येणार नाही। पोलीस स्टेशनचे जे DV स्क्वॉड्स आहेत आणि क्राईम ब्रँचचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना आम्ही आता हे कामाला लावलेलं आहे। त्याचप्रमाणे जे यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे ज्यांनी केलेले आहेत, ज्यांच्या विरुद्ध चार्जशीट गेलेले आहेत, जे रेकॉर्डवरचे असे गुन्हेगार आहेत त्यांची माहिती आम्ही काढलेली आहे आणि त्यांच्याही मागावर त्यांच्यावर पाळत ठेवून आणि सध्या ते काय करतायत गुन्हेगार तर त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे ते गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू आहे। गेल्या वर्षभरामध्ये 180च्या जवळपास घरफोड्या झाल्या आहेत आणि पोलिसांना फक्त 50 घरफोड्यांमध्ये शोध घेण्यात यश आलेलं आहे। म्हणजे बाकीच्यांमध्ये यश आलेलं नाही म्हणजे अपयश आहे, ही सरळ साधी गोष्ट आहे। दुसरं असं की काही ठराविक भागांमध्येच घरफोड्या होत आहेत। मुकुंदवाडी असेल, सिडको, हाडको आणि बाकीचा परिसर, तर घरफोड्या करणारे ते असतील तर पोलिसांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।